उगीच बसले त्या पोरं पण नाही ती वया तिचे मग वेळ जात नाही पोरगी पण खेळत नाही काय नाही मग तायपाशीच येऊन बसले ना गा रात्री अचानक नेलं तिला दवाखान्यात वाटत सुद्धा नव्हतं न्यावं लागल पण कसं नेलंच न्यावं लागलं ताई म्हणल्या नको बसू घाळ उगच तिला न्यायचं दवाखान्यात काय तिचा ताप नाही म्हणा आता जरा हाय थोडा कमी आहे बरं का लय नाही पण कसं होतंय गोळ्या औषध पाजल्या पुरतं होतंय कमी आणि परत अजून हाय असं बघा होतंय एक टेन्शन नाही डोक्याला मग काय टेन्शन वाढले ती बहिणीनं आमच्या आयुष्यात दृष्टी लागल्यागत झालंय आमच्या दोन्ही घराला किती चांगलं राहायचा प्रयत्न केलं तरी काय ना काय लेकरावर असू आमच्यावर असू वेळ वाईट इतिहास असू दे ह्यातनं पण मार्ग काय ना काय काढून शिना चालायचं कारण की जोपर्यंत आपल्याला वाईट वेळ येत नाही तोपर्यंत पुढचा माणूस किती चांगला आहे ती कळत नाही आपल्याला किती वाईट आहे ती पण कळत नाही जी काय असते ती दुसऱ्याच्या घरात भांडणं लावून किंवा दुसऱ्याच्या घराचं वाटोळ करून त्यांना काय मिळतंय ही आपल्याला काय माहिती नाही कारण की आपण कुणाचं वाटोळ करत नाही कुणाच्या घरात आपण भांडणं लावत नाही कुणाच्या भावाभावात आपण तूट आणत नाही पण आजकाल अशी माणसं निघले ती भाऊभावांना एक ठेवत नाही ती कधी ती तुटते ती कधी इगळे होते ती कसं विचारूया काय तर लगेच माणूस म्हणतोय वा मग इथं कुठं असं म्हणजे आयुष्यात एवढं बेकार रात्रीपासून एवढं आमच्या आयुष्यात लय बेकार आली वेळ वेळ येण्याचं कारण एकच आहे ही भाऊ कधी एकत्र नसावं सदर ह्यानी एकामेकावर नाही तुटून पडावं एवढंच पाहिजे बाकी काय नाही पण काय ह्यात काय मिळतंय काय नाही हेच आहे सगळं इथंच राहायचं आहे तरी सुद्धा माणसं दुसऱ्याच्या घरात अशा भांडणं लावते ती चांगल्या वृत्तीची माणसं नसतील व मग हे असं बोलावं लागल की असं करू नये व कुणा घराचा खेळ करणं हे कितपत चांगलं आहे काय मिळतं कोणास ठाऊक कुठं तर चांगलं करून एकामेकाला सोडून न राहणारा भाऊभाव ती आज भाऊभाव किरकोळ कारणामुळे एकामेकावर तुटून पडले तर एकामेकाला नीट बोलणार अरे तुरीची भाषा असू दे आपण नीट शब्द नाही तर एकामेकाबद्दल एकामेकाला वैरी बनल्या तर सक भाऊ पक्क वैरी बनल्या तर आजपर्यंत आमच्या दोघीत केलं ते आम्हाला कळलं आम्ही समजून घेतलं रडलो पण ही ऐकाय तर तयार नाही एकामेकीला समजून सांगितलं पण हे आता काय करायचं ही मोठा प्रश्न पडलाय आमच्या दोघीच्या पुढे आता ह्यातनं मार्ग कसा काढायचा ह्यातनं बाहेर कसं निघायचं जर ह्यातनं जर आम्ही नाही बाहेर निघलो तर काय खरं नाही बहिणीनं खरंच सांगते तुम्हाला काय असं खरं एखाद्या आईला काय वाटतं म्हणजे आपलं लिकरू सुखात आनंदात असावं ज्यावेळेस ताई आजारी पडली 2 दिवस तिला ताप येत होता बरं का पण एवढी दखल दिली नाही काय म्हणलं हाय ती गोळ्या औषधं घरी असल्यामुळं त्याच्यावर कवर होईल म्हणून असा समज केला ह्यानी पण बाहेर बरोबरायला ती जात होतं मग काय वाटलं जरी काय औषधं घरी आहे ती म्हणल्यावर तीच वापरावतील ती कुठं तर नीट होईल पण तसं काय झालं नाही बरं का रात्री अचानक तिला ज्यावेळेस डोक्याला जास्त ताप आला काय सुचना काय सुचना ज्यावेळेस त्याने घरी आलं ज्यावेळेस पुरीचा ताप चेक केला त्यावेळेस म्हणलं की दवाखान्यात जावं लागतंय तर तिला रात्रीच आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो बरं का डॉक्टरांना विचारलं नेमकं असं का होतंय तर कारण पण डॉक्टरांनी योग्य सांगितलं कारण एवढी थंडीचा दिवस आहे तर तिला तुम्ही जे जास्त गारव्यात तिचा घसा पण पूर्णपणे सुजलाय म्हणून सांगितलं आणि कसं आहे माहिती आहे का आता बोलण्यात येतं ज्यावेळेस मी अण्णाला फोन केला अण्णाला म्हटलं अहो अण्णा तिला फक्त डोक्याला जास्त ताप आहे डोक्याला ताप असल्यामुळं मग भीती वाटते ना डोक्याला ताप असणं पण चांगलं नाही म्हणते ती की जेणेकरून मेंदूला भिडतो म्हणते ती ते ताप मग कितपत खरं आहे कितपत नाही आता ती पण मला एवढं माहीत नाही मग अण्णाला ह्यातला अनुभव आहे कारण ज्यावेळेस माझ्या सावत्र भावाला डोक्याला ताप आला होता त्यावेळेस त्याच्या अंगात जी ताप मुरला होता त्यामुळं जास्त त्रास झाला इथून तिथून दवाखाना करून परत चाल पंढरपूर मध्ये गुंडेवारच्या दवाखान्यात ज्यावेळेस त्याचं ट्रीटमेंट ती केलं त्यावेळेस ती कुठं तर नीट झाला मग असं काय तर होऊ नये थोडक्यात बघत जावं म्हणून असं त्यांचं सांगणं असतं सांगणं पण चांगलंच असतं पण मला कुठंतरी फील वाटलं होतं कवर पण झालं नाही संध्याकाळीच नेलं गुंडे आमचं जे म्हणजे ताईसाठी जे दवाखाना आहे खांडेकर डॉक्टर जे आहेत त्यांच्याकडंच आम्ही गेलतो पण सध्या ती बाहेर गेले असल्यामुळे ती दवाखाना बंद होता मग तिथनंच आम्ही तसंच शेळक्याच्यात गेलो शेळक्यात मग तिथं
गेल्यावर डॉक्टरने तिला चेक ते केल्यावर मग सांगितलं की असं होतंय म्हणून. तिला ज्यावेळेस सांगितलं गारव्याचा दिवस आहे तर पाण्यात ती खेळू देऊ नका, तिला आंघोळ घालायची झाली तर डोक्यावरून न करता खांद्यावरनं करा म्हणून असं सगळं सांगून व्यवस्थित तिला तेलकट आंबट काय खायला देऊ नका म्हणून सांगितलंय. अजून तर तिला काय तसं काय दिलं नाही, पण तोंडाला चव पण नाही तिच्या. ती ताप ती येत असल्यामुळं तिला तसा त्रास होतोय. ज्यावेळेस तिला ताप आलताना काय सुद्धा सुचत नव्हतं मित्रांनो. स्वयंपाक तर कधी रात्री आल्यावर दवाखान्यातनं आल्यावर केला, मग नंतर जेवण ती केली. तोवर हाय असं होतं, कारण समजतच नव्हतं कुठनं सुरुवात करावी आणि कुठं शेवट करावं. ते लेकरं हाय आजारी पडतं ती पण मान्य आहे, पण तिच्या बाबतीत ना मी जरा जास्तच सिरियस असते. तिला त्रास झालेला ती मला आवडत नाही. मला लय वाईट वाटतं. तिनं आजारी पडून मला वाटतं पण, आणि जरी ती पडली तर लगेच नीट व्हावं वाटतं. पण दुखणं आलं म्हणून लगेच जात असतं असं पण नाही. आता खेळती या घरी आहे, मग मी काय झालं तर आता 12 वाजून गेले होते. शाळेसने पण काय तर नको का खायला म्हणून अगं इथं आपलं खायला गवत आहे ती म्हणून बांधायला आलती. ह्यानी पण गेले तर ज्यावेळेस सांगून गेले तर तिला व्यवस्थित काय तर खायला घाल, औषधं ती पाज, मग काय असेल ते तुझं काम बघ. पहिल्यांदा तिला काय नको म्हणली खायला, पोहे केलं मग तीच तेवढं दिलं आणि त्याच्यावर औषधं पाजले, मगच मी आली रानात. दुसरा काय आधार पण नाही. शाळेस नाही ते शाळांना बघावं लागतंय, इकडं तिकडं करावं लागतंय. उशीर झालाही माहीत आहे मला. आज व्हिडिओला पण उशीर झाला. एक करूच तो टायमिंग जातं. काळजी तिची होती, लवकर उठू दिलं नाही. आता हाय घरीच थांब म्हणलं, वाऱ्यात ते फिरणं पण लय चांगलं नाही, त्यामुळं घरीच थांबवली आहे तिला. नको म्हणत होती मग मी तुझ्यासोबत येते, मग तरी पण तिला घरीच थांबवली. आणि म्हणजे एक कमेंट अशी आलती की परडीच्या कार्यक्रमाला अण्णा आणि काकू आली नव्हती, तर खरंच आली नव्हती बरं का. काय तर घरची अडचण असतीच. आणि त्यावेळेस नेमकंच काकूच्या म्हणजे माझ्या आईच्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं. मग त्यावेळेस ती तिकडे गेल्या होत्या आणि अण्णा पण त्यांच्यासोबत गेलतं. तर इथल्या तिथल्या नसून त्या कर्नाटकमध्ये औराद गावच्या येत्या, त्यामुळं तिथं ना कसं आहे सोबत अण्णाला जावंच लागतं. या जवळचा प्रवास नाही, लांबचा आहे. तिकडची माझी आई असल्यामुळं खरंच बरं का जवळ नाही ती. तिकडच्या गावासनी जायचं म्हटलं तर ती एसटींचं ती कसं आहे सगळं कन्नड असतंय, ती समजत नाही काय नाही. मग सोबत कोणतर असतंय ती जाते ती येते ती